जालना शहरात वाहतुकीला शिस्त लावून वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी जालना महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन घेत आहे। अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना। जालना शहरात व बसस्थानक परिसरात तसेच मुख्य चौकामध्ये मागील काही दिवसापासून वाहतूक कोंडीच्या तक्रारी नागरिकांकडून महापालिका प्रशासन व पोलीस विभागाकडे करण्यात आल्या। त्या पार्श्वभूमीवर जालना महापालिका आयुक्त व जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तात्काळ ॲक्शन घेत बसस्थानक परिसर व शहरातील मुख्य चौकांमध्ये होत असलेली वाहतूक कोंडी संदर्भात पाहणी करत अनधिकृतपणे लावलेली स्टॉल व अनधिकृतपणे मुख्य रोडवर उभे असलेल्या दुचाकी कार ट्रॅव्हल्स यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली। या सर्व बाबींकडे पोलीस प्रशासन व त्यांना महापालिका लक्ष ठेवून आहे। शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडी होणार नाही, कुठल्याही अडीअडचणी येणार नाही यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती सुद्धा यावेळी प्रसार माध्यमांना दिली आहे। या प्रसंगी जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर व जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी व इतर कर्मचारी उपस्थित होते। माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनेनुसार शहरातल्या वाहतूक व्यवस्थेकडे आणि वाहतूकच्या समस्येकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपण 3 महिन्यापासून सातत्यानं अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने साहेब, मनपा आयुक्त खांडेकर साहेब, मी स्वतः आमचे सदर बाजारचे पोलीस निरीक्षक आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक असं जॉईंट इन्स्पेक्शन करत असतो। काही स्वयंसेवी संस्था पण यामध्ये सहभागी होतात। त्यांनी काही ठिकाणचा थोडंसं डेव्हलपमेंट करण्याकरताचं इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि स्वारस्य दाखवलेलं आहे। मनपा आयुक्त साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण 3 ठिकाणी व्हिजिट केलेली आहे। पर्टिक्युलरली बस स्थानक भागामध्ये वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये कसा बदल करता येईल ते आपण केलेले, इनगेट आउटगेट बदललेले आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण सातत्याने बघत असतो। आम्ही पहिल्या व्हिजिटला ज्या वेळेला व्हिजिट केली होती त्यावेळेला साधारणपणे जी परिस्थिती त्यामध्ये आता जवळपास 70% सुधारणा झालेली आहे। वाहतूक कोंडी होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। सातत्यपूर्ण प्रयत्न करून त्यामध्ये 100% आपल्याला सुरळीत कशी करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। आपण ट्रॅफिक वॉर्डनची संकल्पना मान्य आयजी साहेबांच्या संकल्पनेतून आपण राबवलेली आहे। तर ती संकल्पना आपण पूर्णत्वास नेत आहोत। तर नव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये 2 ट्रॅफिक वॉर्डन आपण नेमणार आहोत। याच्यामध्ये सराफामध्ये जे ट्रॅफिक वॉर्डन आहेत ते कार्यरत राहतील आणि बसस्थानक परिसरातले ट्रॅव्हल्सच्या मदतीने आपण जे केलेले आहेत तेही ट्रॅफिक वॉर्डन कार्यरत राहतील। अशा प्रकारे आज आपण डिसिजन घेतलेले संयुक्त बैठकीमध्ये आणि त्या शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसराचे आपण विकास करत आहोत। आणि त्याचबरोबर जे रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावर आहेत, स्ट्रे कॅटल्स, त्यांना हलवण्याकरता तेव्हा कोंडवाड्यात टाकण्याकरता महानगरपालिकेने एक पथक स्थापन केलेलं आहे। त्या पथकाला ज्या ज्या वेळेला आमची गरज पडेल त्या वेळेला बंदोबस्त आम्ही पुरवणार आहोत आणि आजपासूनच ती मोहीम चालू केलेली आहे त्यांनी। आम्ही कदीम जालना आणि सदर बाजार पोलीस स्टेशनचा बंदोबस्त त्यांना पुरवणार आहोत। याप्रमाणे आपण आता तरी सुरुवातीच्या डिसिजन्स घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आजपासूनच आपण अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे। वाहतुकीच्या कोंडीचे चित्र निश्चितच बदलेल आणि वाहतूक सुरळीत होण्याकरता या सर्व उपक्रमांचा आपल्याला उपयोग होईल। फळ मार्केट जे आहे, फ्रूट बाजार आणि अन्य हॉकर्स फ्री प्लाझा जे करायचे आहेत त्याबद्दल मनपा आयुक्त साहेबांनी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत। आम्ही पुन्हा जनतेला आवाहन करतो की त्यांनी नियमांचं काटेकोर पालन करावं आणि आमच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो। होय, बरोबर आहे की आता सूचना आली होती जनतेकडूनच की आपण जो हा दिवसा इन्स्पेक्शन आणि व्हिजिटचा कार्यक्रम राबवतो तो त्याप्रमाणे संध्याकाळी पण बघावा। जेव्हा पीक आवर्स असतात ट्रॅव्हल्सचे त्यावेळेला आम्ही बघू, त्या ठिकाणी ट्रॅफिकचे आमचे कर्मचारी ठेवू फिक्स पॉईंट्स आणि जे काही नियमभंग करणारे ट्रॅव्हल्सचे ओनर्स आहेत त्यांची निश्चितच कारवाई केली जाईल। रहदारीला अडथळा आणण्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले जातील आणि ती निश्चितच आम्ही कारवाई करू।